हाच आपला प्रॉब्लेम आहे सोसायटीचा, स्टुडंटचा, सगळ्यांचा. जिथे पैसा बनतो तिथे जात नाही. आणि लोक आहेत ना सर, स्टॉक मार्केटचं नाव टाकलं ना, स्टॉक मार्केटचं नाव मार्केटमध्ये घेतलं ना, तर लगेच बोलतात की हे स्टॉक मार्केटमध्ये लॉसच होतो. सर लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये लॉस लोक कुठं करतात माहिती आहे का? या सट्ट्यामध्ये करतात, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करतात. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लोक काय करतात? लॉस करतात. पैसा कुठं बनतोय? इक्विटीजमध्ये बनतोय सर. इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा बनतो. पण सीन काय सर, लोकांना फास्ट ग्रोथ पाहिजे, फास्ट ग्रोथ पाहिजे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुमचा पैसा लवकर बनेल, लवकर कमी पण होईल, हे पण लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंटमध्ये ना, जर स्ट्रॉंग कंपनी, फंडामेंटली स्ट्रॉंग, तर तुमचा पैसा आहे ना स्लो बनेल. मी काय बोललोय? बनेल. स्लो पण काय होईल? बनेल. ओके, म्हणजे तुम्हाला पैसा बनणार, ऑप्शन्समध्ये नाही बनणार, इक्विटीजमध्येच बनणार सर. ऑप्शन ट्रेडिंग, डोंट डू ऑप्शन ट्रेडिंग. ओके, करायचे तर करा, नशा असेल तर करा. ओके, पण मोस्टली मी सांगेल की कॅपिटलच्या 10% ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करा, 90% इक्विटीमध्ये जाऊ देत. म्हणजे तुम्ही आज 10 लाख रुपये घेऊन येतात मार्केटमध्ये. ओके, सो 10 लाखातले तुम्ही 1 लाख ऑप्शन ट्रेडिंग करा, मला काय प्रॉब्लेम नाही. पण 9 लाख रुपये ना इक्विटीमध्ये जाल. जर तुमचा पोर्टफोलिओमध्ये एक स्टॉक पण नाही सर आणि तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताय, तुम्ही वेल्थ कुठं क्रिएट करताय?